टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात उपस्थित रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि हजारो नागरिक उपस्थित होते। अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड हे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने नांदेडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने बांधव आणि भगिनी सहभागी झाले होते। नांदेड जिल्ह्यातील फुले दाम्पत्याच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर, चंद्रकांत हंडोरे, पय्याबोधी यांनी केला। या मोर्चात हजारो बांधवांनी हजेरी लावली होती। हा मोर्चा शिवाजीनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचल्यानंतर तेथे मोठ्या सभेत रूपांतर झालं। यावेळी बोलताना रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर म्हणाले की नांदेडकरांना आंदोलनाचा इतिहास आहे। नामकरणासाठी पेटलेला हा जिल्हा आहे। मुंबईपेक्षाही मोठा नांदेडमध्ये मोर्चा निघाला। मुख्यमंत्री आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचं ठाम खोटं सांगतायत। हा निर्णय राज्यांना ऐच्छिक असल्याबाबतचं त्यांनी यावेळी म्हटलं। 2004 मधील आणि 2010 मधील आंध्र प्रदेश आणि पंजाब न्यायालयानं हा समाज एकसंघ असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात आरक्षण वर्गीकरण करणार असल्याचं म्हटलं होतं। पण आता जनसंख्येच्या या रेटा पुढे आणि नांदेडच्या आंदोलनामुळे त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले। मातंग समाज हा आपला छोटा भाऊ आहे। समाजातील काही लोक अ, ब, क आणि ड या आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करतायत, ती चुकीची आहे। यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं। दलित समाजात सरकार फूट पाडण्याचं काम करत आहे। या सरकारच्या काळात मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी, दलित विरुद्ध दलित असा संघर्ष सुरू झालाय। मातंग समाजानं आरक्षण उपवर्गीकरणाची अवास्तव मागणी करू नये। मी मंत्री असताना त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। सरकारनं आरक्षण उपवर्गीकरणाच्या बाबतीत उचित निर्णय न घेतल्यास येणाऱ्या काळात नामांतरणाप्रमाणे रस्त्यावरची लढावी लागणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं। यावेळी व्यासपीठावरील आंबेडकरी अनुयायांनी आपापले मनोगत व्यक्त केलं। या मोर्चात महिलांची उपस्थिती मात्र लक्षणीय होती। मोर्चा दरम्यान पोलीस प्रशासनानं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता। शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी शहराच्या सर्वच भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वैभव नरवाडे, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।